सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझा खूप दिवसांनी व्लॉग येतो आहे. ॲक्च्युली मला टाईम भेटत नाही व्हॉईस ओव्हर करायला. मी व्लॉग करते खरं, शूट करते, पण व्हॉईस ओव्हरला टाईम भेटत नाही. सो मी निघाले होते सेंटरला जाण्यासाठी. मस्तपैकी छान असं सेंटरला आली. मग मी आवरलं थोडंफार, कारण की मी घरून मेकअप करून नाही निघाली, कारण खूप लेट झालं होतं आणि सगळी घरातली कामं पण मलाच करावी लागतात. सो छान असं टिफिन वगैरे पॅक केला. मी आले होते सेंटरला. सेंटरला आली, मेकअप वगैरे केला. देन मग थोडंफार अगरबत्ती वगैरे लावली, देवपूजा केली छानपैकी. असं सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं. मग मला जायचं होतं माझ्या मावशीकडे येस मॅडमच्या इथे इंटरव्ह्यू द्यायला. सो मी तिथे गेली होती, छान असा इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू झाला, तिकडनं निघाली मी आणि आम्हाला जायचं होतं दुसऱ्या सेंटरला. आमच्या पिंपरी निलखच्या इथे दुसरं सेंटर आहे पेट सिटी स्कॅनचं. मग आम्ही तिकडे गेलो. खूप छान असं नवीनच ओपन केलेलं आहे आम्ही. सो मग आता त्याचं ओपनिंग आहे थोड्या दिवसातच. तिकडे सिटी स्कॅन पण होतं आणि पेट सिटी पण होतं. कुणाला करायचं असेल तर तुम्ही मला DM करू शकता. माझ्या रेफरने तुम्ही डिस्काउंट भेटू शकतो तुम्हाला. सो त्यामुळे तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये करून देऊ शकते. आणि तुम्हाला ॲड्रेस वगैरे हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला खाली इथे DM म्हणजे ॲड्रेस लिहिते. सो नंतर मग निघाली होती मी घरी जाण्यासाठी. सो मग मला साडी घ्यायची होती. आता गुढीपाडवा जवळ येतो आहे, सो त्यामुळे मस्तपैकी साडी घ्यायला गेली. आणि त्या साडीवरती मी छान असं मला थोडंफार ब्लाऊजला डिझाईन करायची होती, त्यासाठी मी थोडं ॲक्सेसरीज घ्यायला गेली होती त्याचे. सो मला जे पाहिजे ते भेटलं नाही ॲक्च्युली. मला खूप सॅड झाला, पण ठीक आहे म्हटलं, दुसरीकडे कुठे बघता येईल. मग दुसरीकडे पण नाही भेटलं, म्हटलं पिंपरीमध्ये जाता येईल. सो मग मी सेकंड डेला पिंपरीला गेलेली होती. नंतर मग निघाले मी घरी जाण्यासाठी. सो मग मी घरी आले आणि मला थोडंफार आईस्क्रीम खायची खूप जास्त इच्छा होती. पहिले तर मी माझ्या मावशीच्या पुरीला घरी सोडलं, तिला घेऊन आली होती. सो मी आणि माझा भाऊ गेलो होतो, निघालो मग आईस्क्रीम खाण्यासाठी. मग हा दिवस माझा असाच पूर्ण गेला. तर कसा वाटला माझा दिवस?